गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण ई एस पी या सब्जेक्टमधला आपला थर्ड चॅप्टर जो आहे तो स्टडी करतो आहे 33 kV सबस्टेशन. आणि या चॅप्टरमधले आपले पहिले 4 लेक्चर जे आहेत ते झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिले जे 5 पॉईंट होते आपल्या टॉपिकमधले ते कवर केलेले आहेत. ओके, सो पहिला पॉईंट आपण जो बघितला होता तो आपण बघितलेला नीड ऑफ 33 kV सबस्टेशन. हा पॉईंट आपण फर्स्ट बघितलेला. सेकंड पॉईंट आपण बघितलेला आहे 33 kV सबस्टेशनमधले कंपोनंट्स जे आहेत त्याचे फंक्शन आणि त्याचे रेटिंग. हा आपला सेकंड पॉईंट होता. नेक्स्ट पॉईंट नंबर थर्ड जो होता तो होता लेआउट अँड सिंगल लाईन डायग्रॅम ऑफ 33 kV सबस्टेशन. ओके, सो आपला पॉईंट नंबर थर्ड होता लेआउट अँड सिंगल लाईन डायग्रॅम ऑफ 33 kV सबस्टेशन. नेक्स्ट याच्यानंतर फोर्थ पॉईंट जो आपण स्टडी केलेला आहे तो होता अर्थिंग. त्यामध्ये आपण 2 टाईपचं अर्थिंग बघितलेलं आहे, सिस्टीम अर्थिंग आणि न्यूट्रल अर्थिंग. आणि यानंतर पॉईंट नंबर 5 आपण स्टडी केला होता तो होता मेंटेनन्स, दॅट इज रुटीन, प्रिव्हेंटिव्ह अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स. त्या चॅप्टरमधले असे पहिले 5 पॉईंट जे आहेत ते 5 पॉईंट आपण स्टडी केलेले आहेत. आज आपण राहिलेले जे 3 पॉईंट्स आहेत, सिम्पल पॉईंट्स आहेत, ते आपण स्टडी करणार आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आजचा जो असणार आहे तो असेल आपला पहिला ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट ऑन पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑइल. ओके, तो पॉईंट नंबर 6 जो आहे तो आपण स्टडी करतो आहे. त्यामध्ये काय केलं जाणार आहे तर ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ऑइल यूज केलं जातं इन्सुलेशन आणि कूलिंग पर्पजसाठी त्या ऑइलची ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट घेतली जाणार आहे. ओके, तो त्या ऑइलची ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट घ्यायची म्हणजेच काय, त्याचं नाव दिलेलं आहे ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट. म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं जे ऑइल आहे त्या ऑइलची डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ ब्रेक होईपर्यंत व्होल्टेज अप्लाय करायचं. आणि ते ट्रान्सफॉर्मर ऑइल ज्या व्होल्टेजला ब्रेक होणार आहे किंवा ज्या व्होल्टेजला त्या ट्रान्सफॉर्मर ऑइलची ब्रेकडाऊन स्ट्रेंथ ब्रेक होणार आहे त्या व्होल्टेजला आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हणणार आहे. ओके, सो थोडक्यात काय, ट्रान्सफॉर्मरचं जे ऑइल आहे त्याची डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ ब्रेक करायची आणि ते व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज नोट डाऊन करून घ्यायचं. सो त्या व्होल्टेजवरून आपल्याला समजतं की ट्रान्सफॉर्मरचं जे ऑइल आहे ते किती प्युअर आहे किंवा त्या ट्रान्सफॉर्मर ऑइलची आत्ताची कंडिशन काय आहे. ओके, जर ट्रान्सफॉर्मरचं ब्रेकडाऊन व्होल्टेज हे जर स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा कमी आलं तर तुम्हाला त्या ट्रान्सफॉर्मरमधलं जे ऑइल आहे ते ऑइल तुम्हाला रिप्लेस करायला लागणार आहे किंवा ते ऑइल जे असणार आहे तुम्हाला फिल्टर करून घ्यावं लागणार आहे. ओके, सो ट्रान्सफॉर्मरचं जे ऑइल असणार आहे त्या ऑइलची कंडिशन काय आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट घेणार आहे. ओके, सो ती टेस्ट कशी घेतली जाणार आहे, तुझी प्रोसिजर काय ते आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहे. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, द डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल इज ऑल्सो नोन ॲज ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल. ओके, म्हणजेच त्या ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जी असणार आहे त्याला आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज स्ट्रेंथ किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल असं म्हणणार आहे. ओके, सो ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजेच काय तर त्या ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ म्हणजे ते ऑइल किती व्होल्टेज सस्टेन करू शकते. ओके, त्याला आपण डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल असं म्हणणार आहे. ओके, सो त्यामध्ये सेकंड पॉईंट, ब्रेकडाऊन व्होल्टेज इज मेजर्ड बाय ऑब्झर्विंग ॲट व्हॉट व्होल्टेज स्पार्किंग टेक्स प्लेस बिटवीन द इलेक्ट्रोड्स. ओके, सो ब्रेकडाऊन व्होल्टेज कसं मेजर केलं जाणार आहे तर त्यासाठी एक सेपरेट इन्स्ट्रुमेंट किंवा एक किट यूज केलं जातं. त्या किटमध्ये काय केलं जातं तर ट्रान्सफॉर्मरमधलं जे ऑइल आहे ते ऑइल त्याच्यामध्ये घेतलं जातं आणि त्या ऑइलमध्ये 2 इलेक्ट्रोड्स एकमेकांसमोर प्लेस केले जातात आणि त्या 2 इलेक्ट्रोडच्या मध्ये किती व्होल्टेजला स्पार्क पडतो ते मेजर केलं जातं. सो ज्या व्होल्टेजला त्या 2 इलेक्ट्रोडच्या मध्ये स्पार्क पडेल त्या व्होल्टेजला आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हणणार आहे किंवा ते जे व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज म्हणजे त्या ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असणार आहे. ओके, द नेक्स्ट थर्ड पॉईंट, दीज इलेक्ट्रोड्स आर इमर्स्ड इन द ऑइल अँड सेपरेटेड बाय अ स्पेसिफिक गॅप. ओके, सो प्रोसिजर आपण बघणार आहे त्यावेळी तुम्हाला हा पॉईंट मी आणखी सांगतोय. नेक्स्ट, लो व्हॅल्यू ऑफ ब्रेकडाऊन व्होल्टेज इंडिकेट्स प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर अँड अदर कंडक्टिंग सबस्टन्सेस इन द ऑइल ऑर इम्प्युरिटीज. ओके, म्हणजे जर ट्रान्सफॉर्मर ऑइलचं ब्रेकडाऊन व्होल्टेज हे स्टँडर्ड व्होल्टेजपेक्षा कमी आलं किंवा स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा कमी आलं तर त्याचं मिनिंग काय असणार आहे तर त्या ऑइलमध्ये मॉइश्चर कंटेंट आहे किंवा त्या ऑइलमध्येच इम्प्युरिटीज ॲड झालेले आहेत, ते ऑइल जे आहे ते प्युअर राहिलेलं नाही आहे. अशी जर कंडिशन असेल त्याची ब्रेकडाऊन व्होल्टेज जास्त ते कमी मिळतं आपल्याला. ओके, सो
ब्रेकडाऊन व्होल्टेजची व्हॅल्यू कमी आली म्हणजे ते ट्रान्सफॉर्मर ऑइल जे आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट आहे किंवा त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहेत. ओके, सो त्या केसमध्ये तुम्हाला ते ऑइल जे असणार आहे ते रिप्लेस करायला लागणार आहे किंवा ते ऑइल तुम्हाला फिल्टर करून घ्यावं लागणार आहे. ओके, द नेक्स्ट बिलो फिगर शोज ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट ऑन ट्रान्सफॉर्मर ऑइल. ओके, तर या फिगरमध्ये मी तुम्हाला ही फिगर जी आहे डायग्राम जे आहे ते एक्सप्लेन करतो आणि त्याची प्रोसिजर कशी असणार आहे ती पण तुम्हाला सांगतो. ओके, सो याच्यामध्ये काय केलं जातं तर एक ट्रान्सपरंट क्युबिकल घेतला जातो. ट्रान्सपरंट क्युबिकल म्हणजे काय तर चारी साईडनी ग्लासचा किंवा हार्ड प्लास्टिकपासून तयार केलेला एक कंटेनर घेतला जाणार आहे. ओके, आणि त्या कंटेनरमध्ये ट्रान्सफॉर्मरचं ऑइल जे असणार आहे ते ऑइल फिल केलं जाणार आहे. जे आपण ट्रान्सफॉर्मरमधलं जे ऑइल आहे ते ऑइल आपण घेणार आहे आणि ह्या डायरेक्ट ट्रान्सपरंट क्युबिकलमध्ये ॲड करणार आहे. आता ह्या ट्रान्सपरंट क्युबिकलमध्ये काय असतं तर त्या ट्रान्सपरंट क्युबिकलमध्ये 2 इलेक्ट्रोड्स अगोदरपासूनच फिक्स केलेले असतात. ओके, आता ह्या 2 इलेक्ट्रोडमधला जो गॅप असतो तो गॅप आपण व्हॅरी करू शकतो. हा जो गॅप असणार 2 इलेक्ट्रोडमधला तो आपण कमी जास्त करू शकतो. त्यासाठी त्या ठिकाणी अरेंजमेंट प्रोव्हाइड केलेली असते. ओके, आणि हे जे 2 इलेक्ट्रोड असणार आहेत हे इलेक्ट्रोड्स हे ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी साईडला कनेक्ट केलेले असतात. तो ट्रान्सफॉर्मर कोणता असतो तर तो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो जो सप्लायचं व्होल्टेज असणार आहे ते वाढवणार आहे. ओके, सो इथून पुढची जी डायग्राम असणार आहे हे आपल्याला काय याच्याशी आपण जास्त काही एक्सप्लेन करणार नाही कारण ती त्याची कन्स्ट्रक्शन किंवा हाय व्होल्टेज अप्लाय करण्यासाठी ती जी प्रोसिजर असणार किंवा जे सर्किट असणार आहे ते बिल्ड केलं जाणार आहे. आपलं मेन सर्किट कोणतं असणार आहे तर हे असणार आहे ज्याच्यामध्ये एक ट्रान्सपरंट रेक्टँग्युलरचा एक क्युबिकल घेतला किंवा क्यूब घेतला आहे ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स अगोदरपासूनच फिक्स केलेले आहेत आणि त्या क्युबिकलमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर ऑइल इन्सर्ट करतोय किंवा फिल करतोय आणि त्या 2 इलेक्ट्रोडमधला जो गॅप असणार आहे तो गॅप आपण मॅन्युअली ॲडजस्ट करू शकतोय. ओके, आणि हे जे 2 इलेक्ट्रोड्स आहेत ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वायडिंगला कनेक्ट केले जाणार आहेत आणि तो जो ट्रान्सफॉर्मर असतो तो ट्रान्सफॉर्मर स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असणार आहे जो व्होल्टेज वाढवणार आहे. ओके, आणि सिमिलरली या ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी असणार आहे ते आपले 230 व्होल्ट AC सप्लायला कनेक्ट केले असणार आहे. आता हा जो सेक्शन असतो इथला हा जो सर्कल करतोय मी हा जनरली किंवा आणखी दाखवतो हा जो सेक्शन असणार आहे हा सेक्शन पूर्ण त्या ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्टिंगचं जे किट असतं त्याच्यामध्ये इनबिल्ट केलेला असतो. सो नेक्स्ट आता आपण त्याची पुढचं प्रोसिजर बघूया. त्याच्यामध्ये काय केलं आहे तर मग अशी सांगितल्याप्रमाणे एक ह्या किटमधला जो क्युबिकल आहे एक ट्रान्सपरंट जे क्युबिकल आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरमधलं थोडंसं ऑइल काढून त्याच्यामध्ये इन्सर्ट केलं जाणार आहे. ह्या 2 त्या क्युबिकलमधले जे 2 इलेक्ट्रोड्स आहेत ह्यामधला जो गॅप आहे तो गॅप ॲडजस्ट केला जाणार आहे. म्हणजे 2.5 mm यूज केला जाईल किंवा 4 mm यूज केला जाईल किंवा 1 mm यूज केला जाणार आहे आणि ह्या 2 इलेक्ट्रोडच्या अक्रॉस हाय व्होल्टेज अप्लाय केलं जाणार आहे. आणि ते व्होल्टेज जे असतं ते व्होल्टेज ग्रॅज्युअली वाढवलं जातं. सो व्होल्टेज वाढवत असताना ज्या व्होल्टेजला ह्या 2 इलेक्ट्रोडच्या मध्ये स्पार्क तयार होईल ते व्होल्टेज जे असणार ते व्होल्टेज नोट डाऊन करून घेतलं जाणार आहे. फॉर एक्झाम्पल त्याला V1 असं म्हटलं जाणार आहे. ओके, द नेक्स्ट आणखीन काय केलं जाणार तर आणखीन थोड्या वेळानंतर त्या 2 इलेक्ट्रोडच्या अक्रॉस आणखीन व्होल्टेज वाढवलं जाणार आहे. सो सेकंड टाईम या किती व्होल्टेजला स्पार्क येतोय ते मेजर केलं जाणार त्याला V2 म्हटलं जाणार आहे. सो असे 3 ते 4 रिडिंग घेतले जातात. ओके, आणि त्या 4 रिडिंगचं जे ॲव्हरेज रिडिंग असणार आहे ते ॲव्हरेज रिडिंग म्हणजे आपलं ब्रेकडाऊन व्होल्टेज असणार आहे. आणि त्या व्होल्टेजची व्हॅल्यू जर स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा कमी येत असेल तर ते ऑइल तुम्हाला ट्रान्सफॉर्मरमधलं रिप्लेस करावं लागणार आहे. आणि ब्रेकडाऊन व्होल्टेजची जर व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा जर जास्त येत असेल तर ते ऑइल जे असणार आहे ते चांगल्या वर्किंग कंडिशनमध्ये असणार आहे. ओके, सो ऑइलची वर्किंग कंडिशन कशी आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण त्याच्यावरती ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट कंडक्ट करणार आहे. आपण त्याची प्रोसिजर बघूया. नाही तर तुम्हाला प्रोसिजर सांगितलेलीच आहे. त्यामध्ये फॉर मेजरिंग ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल अ पोर्टेबल ब्रेकडाऊन व्होल्टेज मेजरिंग किट इज यूज. ओके, सो जनरली ते एक पोर्टेबल किट असतं ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचं जे ऑइल आहे त्याची ब्रेकडाऊन व्होल्टेज किंवा त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ जी असते ती फाइंड आउट केली जाते किंवा मेजर केली जाते. द नेक्स्ट सेकंड पॉईंट इन धिस किट ऑइल इज केप्ट इन अ ट्रान्सपरंट पॉट इन विच 2 इलेक्ट्रोड्स आर फिक्स्ड विथ अ गॅप ऑफ 2.5 mm बिटवीन देम. ओके, सो त्या किटमध्ये काय असतं तर एक ट्रान्सपरंट पॉट असतो त्याला आपण क्युबिकल असं म्हणलेलं आहे. ट्रान्सपरंट पॉट असतो आणि त्या पॉटमध्ये 2 इलेक्ट्रोड्स अगोदरपासूनच फिक्स केलेले असतात आणि त्या इलेक्ट्रोडमधला जो गॅप असतो तो गॅप आपण चेंज करू शकतो कमी किंवा जास्त करू शकतो. सो काय केलं जातं तो गॅप जो असणार आहे तो जनरली 2.5 mm
एवढा ठेवला जाणार आहे, 2 इलेक्ट्रोडमध्ये तेवढा गॅप ठेवला जाणार आहे. ओके. द नेक्स्ट, नाव स्लोली रायझिंग व्होल्टेज इज अप्लाइड अक्रॉस द इलेक्ट्रोड्स. ओके. त्यानंतर काय केलं जाणार, त्या 2 इलेक्ट्रोडच्या अक्रॉस राईज केले, ग्रॅज्युअली व्होल्टेज वाढवलं जाणार आहे, किंवा त्या 2 इलेक्ट्रोडच्या अक्रॉस जे व्होल्टेज असणार आहे ते स्लोली राईज केलं जाणार आहे. ओके. द नेक्स्ट, ऑब्झर्व द व्होल्टेज ॲट विच स्पार्क टेक्स प्लेस बिटवीन द इलेक्ट्रोड्स. ओके. सो आपण व्होल्टेज अप्लाय करत असतानाच किती व्होल्टेजला त्या 2 इलेक्ट्रोडच्या मध्ये स्पार्क तयार होतो आहे ते व्होल्टेज नोट डाऊन करून घ्यायचं. ओके. द नेक्स्ट, दिस मेजरमेंट इज टेकन फॉर 3 to 5 टाइम्स इन सेम सॅम्पल ऑफ ऑइल अँड द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ दिस रिडिंग इज टेकन. ओके. सो सेम त्याच प्रकारे 3 ते 5 रिडिंग जे असणार आहेत ते घेतले जातात. म्हणजे सेमच ऑइल असणार आहे, एकाच ऑइलमध्ये 4 ते 5 वेळा सेम टेस्ट करायची. काय करायचं तर जो गॅप जो आहे तो 2.5 mm सेट करायचा, व्होल्टेज वाढवायचं, किती व्होल्टेजला स्पार्क पडतो तो व्होल्टेज नोट डाऊन करून घ्यायचं. तो असे 3 ते 5 रिडिंग घ्यायचे आणि त्या 5 रिडिंगचं ॲव्हरेज व्हॅल्यू असणार आहे. ती ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे तुमची ब्रेकडाऊन व्होल्टेज असणार आहे. द नेक्स्ट, द ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट इंडिकेट्स हेल्थ ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल. सो ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट काय करते तर जे ट्रान्सफॉर्मर ऑइल आपण टेस्टिंगमध्ये घेतलेलं आहे त्या ऑइलची कंडिशन एक्सप्रेस करते. ओके. द नेक्स्ट, क्लीन अँड ड्राय ऑइल गिव्स बेटर रिझल्ट दॅट इज हायर व्हॅल्यू ऑफ ब्रेकडाऊन व्होल्टेज दॅन द ऑइल विच कंटेन्स मॉइश्चर अँड इम्प्युरिटीज. ओके. म्हणजे ऑइल जर एकदम प्युअर आणि क्लीन असेल, ओके, तर त्यामध्ये ब्रेकडाऊन व्होल्टेज असणार आहे त्याची व्हॅल्यू जास्त मिळणार आहे. ओके. स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा जास्त व्हॅल्यू मिळेल, तर ते ऑइल जे असेल ते चांगल्या कंडिशनमध्ये असणार आहे. पण जर ऑइलमध्ये मॉइश्चर कंटेंट असेल किंवा इम्प्युरिटीज ॲड झाले असतील तर त्या ट्रान्सफॉर्मरमधलं जे ऑइल आहे किंवा ते जे ऑइल आहे त्याची ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट जी असणार आहे ती स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा कमी असणार आहे. ओके. सो ब्रेकडाऊन व्होल्टेज स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर ते ऑइल क्लीन अँड ड्राय असणार आहे किंवा चांगलं असेल, आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज जर स्टँडर्ड व्हॅल्यूपेक्षा कमीच असेल तर ते ऑइल जे असणार आहे त्याची कंडिशन चांगली नसणार आहे, त्यामध्ये मॉइश्चर किंवा इम्प्युरिटीज ॲड झालेली असणार आहेत. द नेक्स्ट, द मिनिमम व्हॅल्यू ऑफ ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर इज 30 kV. ओके. सो ट्रान्सफॉर्मर ऑइलची जी मिनिमम व्हॅल्यू म्हणजे किती व्होल्टेज असलं पाहिजे तर मिनिमम 30 kV एवढं व्होल्टेज त्या ट्रान्सफॉर्मर ऑइलचं असलं पाहिजे, किंवा त्या ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही 30 kV एवढी असली पाहिजे. 30 kV जर कमी रिडिंग आलं तर ते ट्रान्सफॉर्मर ऑइल खराब झालेलं असणार आहे किंवा खराब व्हायला लागलेलं असणार आहे. आणि ट्रान्सफॉर्मर ऑइलचं जर ब्रेकडाऊन व्होल्टेज 30 kV जास्त येत असेल तर ते ट्रान्सफॉर्मर ऑइल जे असणार आहे ते चांगल्या वर्किंग कंडिशनमध्ये ते तुम्ही आणखीन थोडे दिवस आहे असं यूज करू शकताय. ओके. आता ह्याच्या रिलेटेड एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, तर त्याच्यावरून तुम्हाला त्याची पूर्ण प्रोसिजर आहे ती समजून जाईल. हे असणारे ट्रान्सफॉर्मर ऑइल टेस्टिंग किट असेल. हे किट असणार आहे. असणार आहे ट्रान्सपरंट क्युबिकल. सो इथंपर्यंत व्हिडिओ आपल्याला सफिशियंट आहे. मी तुम्हाला तो आणखी एकदा एक्सप्लेन करतो. मी आवाज थोडा कमी करतो जेणेकरून माझा आवाज इथे येईल. हे असणार आहे ते किट, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइलचं टेस्टिंग केलं जाणार आहे. हे जे टेस्ट किट आहे ते 75 kV एवढा सप्लाय जनरेट करू शकते. आता हा जो असणार आहे ट्रान्सपरंट क्युबिकल जो मी तुम्हाला सांगितला, ज्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइल जे असणार आहे ते फिल केलं जातं.
नेक्स्ट त्याचं ऑपरेशन करण्यासाठी या ठिकाणी स्विचेस दिले असणार आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला दोन्ही साईडला त्याचे ॲडजस्टेबल हे दिसतील, पॅनल दिसतील, जे तुम्ही ॲडजस्ट करून त्याचा गॅप जो आहे तो ॲड करू शकता. ओके, सो इथं बघा हे दोन साईडचे जे रोलरसाठी फिरवले की त्या दोघांमधला गॅप जो आहे तो ॲडजस्ट होतो आहे. आता ह्या क्युबिकलमध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइल जे आपल्याला टेस्ट करायचं आहे ते फिल केलं जातं आणि रिक्वायर्ड पॅरामीटर सेट करून टेस्ट कंडक्ट केली जाते. सो टेस्ट कंडक्ट करत असताना तुम्हाला इथं हे जे ऑइल असणार आहे हे कंटिन्युअसली स्टर केलं जातं, जेणेकरून ऑइल युजली फिरत राहील. इथं वरती तुम्हाला राईट साईडला दिसतात व्होल्टेज जे असणार ते वाढत चाललेलं आहे. आता ज्या व्होल्टेज या ठिकाणी स्पार्क पडेल ते व्होल्टेज नोट डाऊन केलं जातं. आता ते होतं 36 kV. सो अशा प्रकारे तुम्हाला एक चिठ्ठी येईल किंवा त्याच्यावरती रिपोर्ट येईल, त्याच्यावरती त्या ट्रान्सफॉर्मरचं जे ऑइल आहे त्याची ब्रेकडाऊन स्ट्रेंथ आहे ते मेन्शन केलं असणार आहे. ओके, असणार आहे ट्रान्सफॉर्मर ऑइल टेस्टिंग किट. सो हे ते किट असणार आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइल जे आहे त्याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट असणार आहे ती कंडक्ट केली जाणार आहे. आणि इथं वरती तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक रिपोर्ट येईल ज्याच्यावरती त्या ऑइलचं ब्रेकडाऊन व्होल्टेज किती आहे किंवा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आहे ती मेन्शन केलेली असते. आता मी माझ्यासोबत सांगितलं जर ट्रान्सफॉर्मर ऑइलची ब्रेकडाऊन व्होल्टेज जर 30 kV जास्त असेल तर ते ऑइल चांगल्या कंडिशनमध्ये असणार आहे. पण त्या ऑइलची ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेज जर 30 kV कमी आलं, रिडिंग जर 30 kV कमी येत असेल तर ते ऑइल जे असणार आहे त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज किंवा मॉइश्चर कंटेंट थोडा जास्त असणार आहे. सो त्या केसमध्ये तुम्हाला ऑइल रिप्लेस करावं लागेल किंवा त्या ठिकाणी ऑइल जे असणार ते फिल्टर करून घ्यावं लागणार आहे. ओके, सो अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मरचं जे ऑइल आहे त्याच्यावरती ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट कंडक्ट केली जाणार आहे. इथंच मी याच्या खाली एक लिंक ॲड केलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही याच्या रिलेटेड आणखीन जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बघू शकताय. ओके, सो असणार आपला पॉईंट नंबर 6 ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट ऑन पॉवर ट्रान्सफॉर्मर ऑइल. ओके, त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहे तो असणार आहे सेफ्टी प्रॅक्टिसेस फॉलोड ड्युरिंग रुटीन प्रिव्हेंटिव्ह अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ओके, सो मेंटेनन्स करत असताना तुम्हाला कोणत्या सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलो करायचे आहेत त्या प्रिकॉशन्स आपण बघणार आहे. आता ह्या प्रिकॉशन्स आपण 11 kV सबस्टेशनमध्ये पण बघितलेलेच आहेत. सो सेम प्रिकॉशन्स आपण 33 kV सबस्टेशनमध्ये पण बघणारच आहे, कारण आपल्याला मेंटेनन्स करत असताना जनरली ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सगळ्यांसाठी सेमच आहेत. 33 kV 11 kV ह्या दोन्ही सबस्टेशनमध्ये किंवा आणखीन कुठले सबस्टेशन असेल त्याच्यामध्ये मेंटेनन्स करत असताना कॉमन रूल्स जे आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे. ओके, म्हणजे कोणकोणते आहेत त्यामध्ये फर्स्ट असेल एन्श्युअर ऑल अरेंजमेंट आर सेफ. म्हणजे काम करायच्या अगोदर सगळी अरेंजमेंट तुम्ही जी केलेली आहे ती सेफ आहे की नाही हे चेक करायचं आहे. सेकंड, एन्श्युअर द वर्क प्लेस इज फायर प्रूफ. ओके, त्या ठिकाणी ते ज्या ठिकाणी तुम्ही मेंटेनन्सचं काम करणार त्या ठिकाणी ते वर्क प्लेस फायर प्रूफ आहे की नाही हे एन्श्युअर करायचं आहे, याची खात्री करायची आहे. नेक्स्ट थर्ड वन, पुट अ कॉशन बोर्ड इंडिकेटिंग नो स्मोकिंग अँड मेंटेनन्स अंडरटेकन. सो काम करत असताना त्या ठिकाणी नो स्मोकिंग किंवा मेंटेनन्स काम सुरू आहे, मेंटेनन्स अंडरटेकन अशा टाईपचे जे बोर्ड आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी हँग करायला लागतील, अडकवावे लागतील. नेक्स्ट फोर्थ वन, द मेंटेनन्स स्टाफ शुड नॉट वेअर वॉच ऑर रिंग. मेंटेनन्स करणाऱ्या स्टाफनी वॉच किंवा रिंग या टाईपचे जे गॅजेट्स आहेत ते यूज करायचे नाही आहेत. नेक्स्ट, ॲक्सेस टू लाईव्ह पार्ट्स शुड बी प्रिव्हेंटेड बाय युझिंग एनक्लोजर्स. ओके, सो ज्या ठिकाणी लाईव्ह पार्ट्स आहेत म्हणजे ज्या पार्ट्समधून किंवा ज्या इक्विपमेंटमधून करंट फ्लो होतो आहे त्या इक्विपमेंटवरती तुम्हाला एनक्लोजर एखादं कवर जे असणार आहे ते प्लेस करायचं आहे, जेणेकरून तुम्ही त्या इक्विपमेंटच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही आहे. द नेक्स्ट, व्हेरीफाय दॅट द इक्विपमेंट टू बी मेंटेन इज आयसोलेटेड फ्रॉम द सप्लाय. ओके, सो काम करायच्या अगोदर मेंटेनन्स करायच्या अगोदर ते जे इक्विपमेंट आहे ते सप्लायपासून डिस्कनेक्ट केलेलं आहे हे तुम्ही व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, एकदा चेक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट, ऑल ऑक्झिलरी सप्लाय शुड बी आयसोलेटेड. त्या इक्विपमेंटला एखादा ऑक्झिलरी सप्लाय दिला असेल तर तो सप्लाय पण आयसोलेट केला आहे की नाही हे चेक करायचं आहे. नेक्स्ट वन, इक्विपमेंट आयसोलेटेड फ्रॉम सप्लाय शुड बी अर्थ फॉर टचिंग बिफोर टचिंग इट. ओके, सो इक्विपमेंट आयसोलेट जरी केलं असेल सप्लायपासून तरीही त्याच्यावरती काम करायच्या अगोदर ते इक्विपमेंट अर्थला कनेक्ट करायचं आहे, जेणेकरून त्या इक्विपमेंटमध्ये जर रेसिड्युअल पोटेन्शियल असेल म्हणजे थोडंफार शिल्लक राहिलेलं पोटेन्शियल त्याच्यामध्ये असेल तर ते जे पोटेन्शियल आहे ते अर्थकडे डायवर्ट केलं जाईल. ओके, सो
इक्विपमेंट जरी सप्लायपासून डिस्कनेक्ट केलं असलं तरी काम करायच्या अगोदर त्या इक्विपमेंटला किंवा ते जे इक्विपमेंट आहे ते अर्थला कनेक्ट करायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये स्टोअर झालेलं पोटेन्शियल व्होल्टेज असणार आहे ते अर्थकडे डायव्हर्ट केलं जाईल. नेक्स्ट, अपार्ट फ्रॉम द प्रिकॉशन्स, फॅक्टर्स लाईक क्लॅरिटी ऑफ लेआउट, accessibility of installation, live line indicators can contribute to the safety operation and maintenance work. ओके, सो प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याच्याबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी काम करणार आहे त्या ठिकाणचा लेआउट तुम्हाला व्यवस्थित माहीत आहे का ह्याची खात्री करून घ्यायची आहे. नेक्स्ट, त्या ठिकाणी जे मेंटेनन्स काम करणार आहे ते इझिली ॲसेसेबल आहे का, किंवा त्या ठिकाणी लाईव्ह लाईन इंडिकेटर्स तुम्ही यूज करताय का, जेणेकरून जरी तुम्ही लाईव्ह लाईनच्या जवळपास गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला बल्ब किंवा अलार्म सिस्टीम अशी आहे का त्या ठिकाणी इन्स्टॉल केली आहे का. सो ह्या टाईपचे जे फॅक्टर्स असणार आहेत हे फॅक्टर्स पण सेफ्टी ऑपरेशनसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत किंवा मेंटेनन्स वर्क करत असताना इम्पॉर्टंट असणार आहे. नेक्स्ट, द फॉलोइंग मिनिमम क्लिअरन्स शॅल बी मेंटेन फॉर बेअर कंडक्टर फॉर लाईव्ह पार्ट. ओके, सो IE रूलनुसार लाईव्ह पार्ट किंवा ग्राउंड क्लिअरन्स जो असणार आहे ह्याचे एक ठराविक व्हॅल्यूज मेन्शन केलेले आहेत. त्या व्हॅल्यू तुम्हाला प्रत्येक कंडिशनमध्ये मेंटेन करायचेच आहेत. त्या व्हॅल्यूज काय काय आहेत ते आपण इथं नेक्स्ट टेबलमध्ये बघणारच आहे. सो डिफरंट व्होल्टेज लेवलसाठी ग्राउंड क्लिअरन्स जो असणार आहे तो डिफरंट आणि सेफ्टी क्लिअरन्स जो असणार आहे तो डिफरंट असणार आहे. ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे काय, तर ग्राउंड आणि कंडक्टर ह्या दोघांमध्ये असलेला गॅप त्याला आपण ग्राउंड क्लिअरन्स म्हणणार आहे. आणि सेफ्टी क्लिअरन्स म्हणजे काय, तर कंडक्टर आणि पर्सन ह्याच्यामध्ये किती तुम्हाला मिनिमम गॅप ठेवायचा आहे त्याला आपण सेफ्टी क्लिअरन्स असं म्हणणार आहे. ओके, सो इथं मी डायग्राम ड्रॉ करून दाखवतो आहे. ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे जमीन आणि टॉवरवरून जाणारी जी लाईन असणार आहे ह्याच्यामधला डिस्टन्स त्याला आपण ग्राउंड क्लिअरन्स म्हणणार आहे. आणि सेफ्टी क्लिअरन्स म्हणजे काय, तर एखादं इक्विपमेंट ज्याला आपण सप्लाय दिलेलं आहे ते इक्विपमेंट आणि या ठिकाणी काम करणारा व्यक्ती असेल ह्याच्यामध्ये जे डिस्टन्स मेंटेन करायचं त्याला आपण सेफ्टी क्लिअरन्स असं म्हणणार आहे. ओके, सो त्यामध्ये 11 kV जर लाईन असेल त्यासाठी ग्राउंड क्लिअरन्स 2.75 मीटर आणि सेफ्टी क्लिअरन्स 2.6 मीटर एवढा मेंटेन करावा लागणार आहे. नेक्स्ट, 33 kV सिस्टीमसाठी ग्राउंड क्लिअरन्स 3.7 मीटर आणि सेफ्टी क्लिअरन्स 2.8 मीटर एवढा मेंटेन करावा लागणार आहे. नेक्स्ट, त्यानंतर 66 kV साठी ग्राउंड क्लिअरन्स 4 मीटर असेल आणि सेफ्टी क्लिअरन्स 3 मीटर एवढा मेंटेन ठेवला जाणार आहे. नेक्स्ट, 132 kV साठी ग्राउंड क्लिअरन्स 4.6 मीटर असेल आणि सेफ्टी क्लिअरन्स 3.5 मीटर एवढा असणार आहे. 220 kV साठी ग्राउंड क्लिअरन्स 5.5 मीटर आणि सेफ्टी क्लिअरन्स 4.3 मीटर एवढा मेंटेन केला जाणार आहे. आणि 400 kV सिस्टीमसाठी ग्राउंड क्लिअरन्स असेल तो मिनिमम 8 मीटर असला पाहिजे आणि सेफ्टी क्लिअरन्स मिनिमम 6.5 मीटर एवढा मेंटेन करावं लागणार आहे. सो IE रूलनुसार तुम्हाला मेंटेनन्सचं काम करत असताना हे जे ग्राउंड क्लिअरन्स आणि सेफ्टी क्लिअरन्स आहेत हे तुम्हाला मेंटेन करावे लागणार आहे. ओके, सो एवढ्या प्रिकॉशन्स जर तुम्ही सेफली फॉलो केल्या तर त्या ठिकाणी मेंटेनन्समध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम जो असणार आहे तो येणार नाही आहे. ओके, सो हा जो पॉईंट आहे हा रिपीट होतो आहे 11 kV 33 आणि 132 kV ह्यासाठी सगळ्यांसाठी तो रिपीटच होणार आहे. फक्त थोडेफार त्याच्यामध्ये असतील तर ॲडजस्टमेंट असणार आहेत किंवा ॲडिशन असणार आहेत. ओके, सो आता आपला पॉईंट नंबर 7 सेफ्टी प्रिकॉशन्स फॉलोड ड्युरिंग रुटीन प्रिव्हेंटिव्ह अँड ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ओके, द नेक्स्ट चॅप्टरमधला आपण पुढचा पॉईंट स्टडी करणार आहे तो असेल पॉईंट नंबर 8 फायर फायटिंग इक्विपमेंट्स फॉर डिफरंट सिच्युएशन्स इन सबस्टेशन. ओके, आता हा जो पॉईंट असणार आहे हा आपला चॅप्टरमधला लास्ट पॉईंट आहे आणि ज्याच्यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे तर सबस्टेशनमध्ये वेगवेगळ्या सिच्युएशनसाठी तुम्ही कोणकोणते फायर फायटिंग इक्विपमेंट्स यूज करणार आहेत. फायर फायटिंग म्हणजे काय, असे इक्विपमेंट्स जे आग विझवण्यासाठी आपण त्यांची मदत घेणार आहे त्याला आपण फायर फायटिंग इक्विपमेंट्स असं म्हणणार आहे. ओके, तो जनरली आपल्याला एकाच टाईपचे फायर फायटिंग इक्विपमेंट्स माहीत असतात. ओके, ते म्हणजे फायर एक्सटिंग्विशर्स. ओके, सो फायर एक्सटिंग्विशर्स हे फायर फायटिंगसाठी यूज केले जातात. ते सोडून आणखीन थोडेफार इक्विपमेंट्स आहेत ज्याचाही यूज सबस्टेशनमध्ये केला जातो फायर फायटिंग इक्विपमेंट्स म्हणून. ओके, सो ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे कोणकोणते फायर फायटिंग इक्विपमेंट सबस्टेशनमध्ये यूज करायचे आहेत आणि कोणत्या कंडिशनमध्ये कोणते इक्विपमेंट यूज करायचं आहे हा पॉईंट आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट द फायर फायटिंग सिस्टीम इन सबस्टेशन इज व्हेरी इसेन्शियल फॉर सेफ्टी ऑपरेशन. ओके, सो कुठल्याही ठिकाणी जर सेफली ऑपरेशन करायचं असेल किंवा ऑपरेशन सेफ्टी मेंटेन करायचं असेल तर त्या ठिकाणी फायर फायटिंग इक्विपमेंट जे असणार फायर फायटिंग इक्विपमेंट्स असलेच पाहिजेत. द नेक्स्ट सेकंड
इट सेव्स द सबस्टेशन इक्विपमेंट फ्रॉम डॅमेज. सो फायर फायटिंग इक्विपमेंट व्यवस्थित कंडिशनमध्ये तुम्ही मेंटेन केले असतील तर ज्या वेळेला इमर्जन्सी असणार आहे त्यावेळेला हे इक्विपमेंट जे असणार आहेत ते सबस्टेशनमधले जे इक्विपमेंट्स आहेत त्यांना होणारं डॅमेज कमी करू शकतात. म्हणजे आग असणार आहे ती लवकरात लवकर ते विझवू शकतात, एक्सटिंग्विश करू शकतात. नेक्स्ट थर्ड पॉईंट, लॉस ऑफ लाईफ अँड लॉस ऑफ इक्विपमेंट कॅन बी प्रिव्हेंटेड. ओके, सो ह्यामध्ये एखाद्याचा जीव असणार आहे तो पण आपण वाचवू शकतो किंवा इक्विपमेंट जे असणार आहेत ते पण आपण वाचवू शकतो. ओके, द नेक्स्ट, रेग्युलर ट्रायल ऑपरेशन ऑफ द सिस्टीम इज नेसेसरी टू डिटेक्ट एनी फेल्युअर ऑर डिफिशियन्सी इन द सिस्टीम. ओके, सो जी फायर फायटिंग इक्विपमेंट किंवा फायर सिस्टीम जी असणार आहे सबस्टेशनमध्ये इन्स्टॉल केलेली त्या सिस्टीमचं रेग्युलर ट्रायल घेतल्या पाहिजे आहेत, जेणेकरून ती जी सिस्टीम आहे ती व्यवस्थित ऑपरेट होते की नाही हे आपल्याला समजेल. जर आपण रेग्युलर इंटरवलनी त्या सिस्टीमचं टेस्टिंग केलं नाही किंवा ट्रायल घेतली नाही तर काय होऊ शकतं, इमर्जन्सीच्या वेळेला ज्यावेळेला आपल्याला त्या इक्विपमेंटची गरज आहे त्यावेळी ते इक्विपमेंट ऑपरेट होणार नाही किंवा ऑपरेट कसं करायचं आहे हे आपल्याला लवकर समजणार नाही आहे. ओके, सो इमर्जन्सीच्या वेळेला ज्यावेळेला आपल्याला लवकरात लवकर ते इक्विपमेंट ऑपरेट करायचं आहे किंवा ऑपरेट करायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला ते इक्विपमेंट कसं ऑपरेट करायचं, त्याचं टेस्टिंग कसं करायचं आहे किंवा टेस्टिंगमध्ये कोणकोणते पॉईंट्स मेन्शन करायचे आहेत हे आपल्याला अगोदर माहीत असलं पाहिजे. सो त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, फायर फायटिंग इक्विपमेंट जे आहेत ते आपल्याला त्याची रेग्युलर इंटरवलने ट्रायल घ्यावी लागेल, म्हणजे ती सिस्टीम व्यवस्थित ऑपरेट होते का नाही हे आपल्याला समजेल. द नेक्स्ट, क्लासिफिकेशन ऑफ फायर प्रोटेक्शन सिस्टीम. फायर प्रोटेक्शन सिस्टीम इज डिवायडेड इंटू 2 टाईप्स. ओके, सो आता फायर प्रोटेक्शन सिस्टीम जे आहे त्याच्यामध्ये 2 टाईप्स पडतात. ओके, त्यातला पहिला टाईप असतो फायर डिटेक्शन सिस्टीम आणि सेकंड असते फायर फायटिंग सिस्टीम. ओके, म्हणजे कोणत्याही ठिकाणी तुम्ही फायर फाईट किंवा फायर प्रोटेक्शन सिस्टीम इन्स्टॉल केली असेल त्याच्यामध्ये 2 भाग असतात. असे काही इक्विपमेंट्स आहेत जे फायर डिटेक्ट करतात आणि फायर डिटेक्ट झाल्यानंतर जे इक्विपमेंट्स यूज केले जाणार आहेत त्याला आपण फायर फायटिंग इक्विपमेंट असं म्हणणार आहे. ओके, सो फायर प्रोटेक्शन सिस्टीममध्ये 2 टाईप्स पडणार आहेत. एक म्हणजे फायर डिटेक्शन सिस्टीम जी फायर डिटेक्ट करणार आहे आणि सेकंड असणार आहे फायर फायटिंग सिस्टीम जी आग विझवणार आहे. ओके, सो ह्या दोन्ही सिस्टीम आपण स्टडी करणार आहे. त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया फायर डिटेक्शन सिस्टीम. आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, आग विझवायच्या अगोदर आपल्याला आग लागली का नाही हे आपल्याला चेक करावं लागेल आणि त्यासाठी आपण फायर डिटेक्शन सिस्टीम जी असणार आहे ती यूज करणार आहे. आग लागलेली एकदा डिटेक्ट झाली की मग आपण ती नंतर विझवणार आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट पॉईंट किंवा फर्स्ट सिस्टीम फायर डिटेक्शन सिस्टीम. ओके, जी आग डिटेक्ट करणार आहे. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, डिटेक्शन ऑफ फायर ॲट इनिशियल स्टेज प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल ॲज इट एनेबल्स एक्सटिंग्विशिंग ऑफ द फायर बाय मीन्स ऑफ फायर फायटिंग इक्विपमेंट. ओके, सो ज्यावेळेला फायर इनिशियल स्टेजमध्ये असेल ज्यावेळेला आग लागेल त्यावेळेला जेवढ्या लवकरात लवकर आपण ती लागलेली आग डिटेक्ट करू शकेल किंवा आपल्याला जेवढ्या लवकर समजेल की त्या ठिकाणी आग लागलेली आहे तेवढं आपल्याला बेनिफिशियल असणार आहे. कारण जेवढ्या लवकर आपल्याला आग लागली हे समजेल तेवढ्या लवकर आपण ती आग जी असणार आहे ती विझवणार आहे. ओके, त्यामुळं ज्यावेळेला आग लागायला सुरुवात होते त्याची इनिशियल स्टेज असणार आहे, सुरुवातीची स्टेज असणार आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याच्यावरतीच किती डॅमेज होणार आहे हे आपलं डिपेंडेंट असेल. जर तुम्ही आग लागलेली लवकर ओळखू शकला नाही तर त्या ठिकाणी होणारं डॅमेज असणार आहे ते जास्त असणार आहे. सो द नेक्स्ट, फायर कॅन बी डिटेक्टेड ऑटोमॅटिकली विथ द हेल्प ऑफ सेन्सर्स और बाय मॅन्युअल विथ व्हिज्युअल इन्स्पेक्शन. ओके, सो आग लागली हे आपण कसं फाइंड आउट करू शकतो, त्यासाठी तुम्ही ऑटोमॅटिकली ऑपरेट होणारी सिस्टीम यूज करू शकता ज्याच्यामध्ये सेन्सर्स वगैरे यूज केलेले असतात. त्याच्यामध्ये सेन्सर्स वगैरे यूज केलेले असणार आहेत आणि दुसरी जी सिस्टीम असणार आहे त्याच्यामध्ये आपण तुम्ही मॅन्युअली व्हिज्युअली किंवा मॅन्युअली तुम्ही सांगू शकता की त्या ठिकाणी आग लागली का नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल तर ऑब्झर्वेशन करावं लागणार आहे. ओके, द नेक्स्ट, देर आर डिफरंट टाईप्स ऑफ फायर डिटेक्टर्स यूज्ड फॉर फायर डिटेक्शन. ओके, तर त्या ठिकाणी आग लागली हे डिटेक्ट करण्यासाठी वेगवेगळे सेन्सर्स असणार आहेत. त्यामध्ये पहिला असणार आहे तो असेल हीट डिटेक्टर जो हीट ऑब्झर्व करेल. ओके, किंवा हीट किती आहे ह्याच्यावरून सांगेल की आग त्या ठिकाणी लागलेली आहे की नाही आहे ते. सेकंड असणार आहेत स्मोक डिटेक्टर जे दुरापासून ओळखणार आहेत की आग लागली का नाही ते. आणि थर्ड असणार आहेत फ्लेम डिटेक्टर जे ज्वालांपासून समजणार आहेत डिटेक्ट करणार आहेत की आग लागली का नाही ते. ओके, सो तुम्ही हीट मेजर करून आयडेंटिफाय करू शकताय आग लागली का नाही किंवा स्मोकवरून तुम्ही सांगू शकताय आणि थर्ड फ्लेमवरून म्हणजे आगीच्या ज्या ज्वाळा असणार आहेत त्याच्यापासून तुम्ही सांगू शकता की आग लागली की नाही ते. 3 टाईपचे जे डिटेक्टर्स आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल्स आहेत. ओके,
सो ते कसे दिसतात किंवा कुठे इन्स्टॉल करतात ते आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघणारच आहे. ओके, त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट, फायर डिटेक्शन सिस्टीम इज प्रोव्हाइडेड इन फॉलोइंग एरियाज. ओके, सो सबस्टेशनमध्ये फायर डिटेक्शन करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी सेन्सर इन्स्टॉल करावे लागतील, तर त्यामध्ये फर्स्ट असणार आहे कंट्रोल रूम. ज्या ठिकाणी सबस्टेशनमध्ये कंट्रोल रूममध्ये ज्या ठिकाणी पॅनेल्स किंवा मीटर्स वगैरे इन्स्टॉल केलेले असतात त्या ठिकाणी तुम्हाला फायर डिटेक्शन सिस्टीम इन्स्टॉल करावी लागेल. सेकंड असणार आहे रिले पॅनेल रूम. ते नेक्स्ट बॅटरी रूम असेल ज्या ठिकाणी बॅटरी आणि त्याचं कंट्रोल सर्किट इन्स्टॉल केलं असणार आहे. नेक्स्ट असणार आहे मोटर कंट्रोल सेंटर रूम. ओके, नेक्स्ट केबल वॉल असेल अँड DCDB असेल म्हणजे DC डिस्ट्रीब्युशन बॉक्स असेल. ओके, सो अशा ठिकाणी ते फायर डिटेक्शन सिस्टीम जी असणार आहे ती इन्स्टॉल केली जाते, ज्या ठिकाणी आग लागली की नाही हे ओळखण्यासाठी हीट, स्मोक किंवा फ्लेम ह्या तिघांपैकी कुठलेही सेन्सर्स यूज केले जाऊ शकतात. ओके, आता हे सेन्सर्स कसे दिसतात तर मी या ठिकाणी इमेज ॲड केलेली आहे. हा पहिला जो असणार आहे तो हीट डिटेक्टर आहे, जो काय करेल ॲटमॉस्फिअरची जी हीट असणार त्याच्या सराउंडिंगमधलं जे ॲटमॉस्फिअर आहे त्यामध्ये टेम्परेचर किती आहे ते मेजर करेल आणि टेम्परेचरवरून इंडिकेट करणार आहे ठिकाणी आग लागली की नाही आहे ते. देन नेक्स्ट असणार आहे स्मोक डिटेक्टर, जो त्या डिटेक्टरच्या सराउंडिंगमध्ये जर धूर आला किंवा धूर जर जमा झाला तर त्या धुरावरून तो डिटेक्टर जो असणार आहे तो आग लागली का नाही हे ओळखणार आहे. ओके, आणि थर्ड वर असणार आहे फ्लेम डिटेक्टर. हा कॅमेऱ्यासारखा असतो, तो काय करतो तर आगीच्या ज्वाळावरून सांगतो की त्या ठिकाणी आग लागली की नाही येते. ओके, सो हीट डिटेक्टर, स्मोक डिटेक्टर किंवा फ्लेम डिटेक्टर ह्या तिघांपैकी कुठलाही सेन्सर त्या ठिकाणी फायर डिटेक्शनसाठी यूज केला जातो. ओके, सो असणार आहे आपली फर्स्ट सिस्टीम फायर डिटेक्शन सिस्टीम. ओके, द नेक्स्ट आपण सेकंड बघणार आहे फायर फायटिंग सिस्टीम. एकदा आग लागली हे कन्फर्म झालं की ती विझवण्यासाठी आपण जे इक्विपमेंट्स यूज करणार आहे ते इक्विपमेंट फायर फायटिंग सिस्टीममध्ये येणार आहे. ओके, सो त्यामध्ये देर आर सेव्हरल टाईप्स ऑफ फायर फायटिंग सिस्टीम. ओके, फर्स्ट असेल हायड्रंट सिस्टीम, सेकंड असेल हाय व्हेलॉसिटी वॉटर दॅट इज HVW स्प्रे सिस्टीम अँड थर्ड असणार आहे पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर्स. ओके, तर 3 टाईपच्या सिस्टीम्स आहेत ज्या आग विझवण्यासाठी यूज केल्या जातात. हायड्रंट सिस्टीम, हाय व्हेलॉसिटी वॉटर स्प्रे सिस्टीम अँड पोर्टेबल फायर एक्सटिंग्विशर. ओके, त्यामध्ये पहिला आपण बघूया हायड्रंट सिस्टीम काय असणार आहे ते. आता हायड्रंट म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगतो. मी आता हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट न वाजता तुम्हाला याची डायरेक्ट इन्फॉर्मेशन कशी आहे ती सांगतो. ओके, आता ह्या ठिकाणी ह्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकताय हा जो असणार आहे हा असतो हायड्रंट. ओके, आता हा हायड्रंट तुम्ही बघितला असणार आहे मूवीजमध्ये वगैरे तुम्ही बघितला असणार आहे. हा हायड्रंट जनरली काय करतात तर रोडच्या साईडला लोकेट करतात. ओके, आता मूवीजमध्ये बऱ्याच वेळी तुम्ही बघितलं असणार आहे जर ह्या हायड्रंटला एखादी कार वगैरे धडकली तर काय होतं तर हायड्रंट जो आहे तो मोडून पडतो, याच्यातून हाय प्रेशर वॉटर जे असणार आहे ते बाहेर पडतं. ओके, सो हे जे हायड्रंट असणार आहेत ह्या अशा हायड्रंट्स सबस्टेशनमध्ये स्विचयार्डमध्ये ठराविक लोकेशनला इन्स्टॉल केलेले असतात आणि ह्या हायड्रंटच्या शेजारी एक होज पाईप इथे इन्स्टॉल केलेली असते. ही असणार आहे होज पाईप. आता ही पाईप काय करतात तर या ठिकाणी तुम्हाला इथं वरती जो असणार आहे इथं व्हॉल्व असणार आहे, ही जी पाईप असणार आहे ती या ठिकाणी कनेक्ट करतात आणि हा व्हॉल्व जो असणार आहे हा व्हॉल्व फिरवला की ह्या हायड्रंटमधून येणारं जे पाणी असणार आहे ते हाय प्रेशरनी त्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या ठिकाणी ते स्प्रे केलं जाणार आहे. सो अशा प्रकारे ही जी हायड्रंट सिस्टीम आहे ही हायड्रंट सिस्टीम ऑपरेट होत असते. ओके, सो याचा एक व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो शॉर्टमध्ये. त्याच्या अगोदर हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट आपण बघूया. फर्स्टमध्ये इन दिस सिस्टीम होज पाईप अलॉंग विथ ब्रांच पाईप अँड नोझल आर केप्ट इन द पोस्ट बॉक्स लोकेटेड नियर टू द हायड्रंट. ओके, सो ह्या सिस्टीममध्ये काय करतात तर होज पाईप आणि त्याची ब्रांच पाईप जे असणार आहे आणि नोझल हे जे 3 इक्विपमेंट्स आहेत हे 3 इक्विपमेंट्स ज्या ठिकाणी हायड्रंट आहे त्या हायड्रंटच्या शेजारी एक पोस्ट बॉक्स तयार केला जातो त्याच्यामध्ये ती लोकेट केले जातात. आता ह्या इमेजमध्ये तुम्ही इथं बघू शकताय, ह्या इमेजमध्ये बघू शकताय इथं हा हायड्रंट असणार आहे आणि ह्या हायड्रंटच्या शेजारी हा एक पोस्ट बॉक्स आहे ज्याच्यामध्ये ही नोझल पाईप किंवा होज पाईप आणि नोझल जे असणार आहे ते ठेवले जाणार आहेत. म्हणजे ज्या वेळेला इमर्जन्सी लागेल त्यावेळेला तुम्ही हा पोस्ट बॉक्स ओपन करून ह्यातली जी पाईप असणार आहे ती लगेच तुम्ही हायड्रंटला कनेक्ट करू शकताय आणि हायड्रंट साईडला वरचा वॉल जो असणार आहे तो लूज करून वॉटर जे असणार आहे ते स्प्रे करू शकताय. ओके, द नेक्स्ट सेकंड पॉईंट इन केस ऑफ फायर these water hoses are connected to the hydrant and jet of water is directed towards the fire. सो ज्या वेळेला आग लागेल तुम्हाला समजेल त्यावेळी तुम्ही त्याची होज पाईप असणार आहे त्याच्या हायड्रंटला कनेक्ट करणार आहे आणि हायड्रंटचा व्हॉल्व लूज करून
त्या होल पाईपने त्या फायरवरती वॉटर स्प्रे करणार आहे. ओके. देन नेक्स्ट, दिस हायड्रंट सिस्टीम इज स्प्रेड इन द स्विचयार्ड अँड इन द ऑक्सिलरी सिस्टीम. सो ही जी हायड्रंट सिस्टीम असणार आहे ती पूर्ण स्विचयार्डमध्ये ठराविक अंतरावरती प्लेस केली जाणार आहे किंवा इन्स्टॉल केली जाणार आहे. नेक्स्ट, फॉर आयडेंटिफिकेशन हायड्रंट सिस्टीम अँड पोस्ट बॉक्स इज पेंटेटेड. ओके. सो इझिली त्या स्विचयार्डमध्ये हे हायड्रंट जे आहेत ते इझिली आपल्याला ओळखता यावेत, त्यामुळे हे जे हायड्रंट्स असतात ते जनरली रेड कलरनी पेंट केलेले असतात. ओके. सो अशा प्रकारे ही हायड्रंट सिस्टीम ऑपरेट करणार आहे. या ठिकाणी मी एक हायड्रंट सिस्टीमचा व्हिडिओची एक लिंक इथं खाली दिलेली आहे, ती तुम्ही ओपन करून चेक करू शकता. त्याचबरोबर मी तुम्हाला आत्ता त्याचा एक स्मॉल ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी दाखवतो. असणारा हायड्रंट या ठिकाणी पुढं त्याची कॅप असेल आणि वरचा जो असणार आहे तो हॉल असणार आहे. मी थोडं पुढं हे करतो. तो वरचा जो हॉल असेल तो ओपन केला की अशा प्रकारे तुम्ही ह्या हायड्रंटच्या इथं पुढं होस पाईप कनेक्ट करून ते जे हाय प्रेशर वॉटर आहे ते तुम्ही फायरवरती स्प्रे करू शकता. तो अशा प्रकारे ती हायड्रंट सिस्टीम जी असणार आहे ती ऑपरेट होणार आहे. त्यानंतर सेकंड तो असणार आहे हाय व्हेलॉसिटी वॉटर स्प्रे सिस्टीम. ओके. आता हाय व्हेलॉसिटी वॉटर स्प्रे सिस्टीम काय कुठे यूज केली जाते तर ते आपण याच्यामध्ये बघूयाच. सो फर्स्ट पॉईंट, दिस सिस्टीम इज यूज फॉर प्रोटेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड रिॲक्टर. ओके. सो हाय व्हेलॉसिटी वॉटर स्प्रे सिस्टीम जी असणार आहे ही सिस्टीम जनरली इम्पॉर्टंट कंपोनंटसाठी किंवा जे इम्पॉर्टंट इक्विपमेंट आहेत त्याच्या प्रोटेक्शनसाठी यूज केली जाणार आहे. म्हणजे सबस्टेशनमध्ये ट्रान्सफॉर्मर असतील किंवा रिॲक्टर असतील ह्यांच्या प्रोटेक्शनसाठी ही सिस्टीम फक्त यूज केली जाणार आहे. नेक्स्ट, द हाय व्हेलॉसिटी वॉटर स्प्रे सिस्टीम इज यूज्ड फॉर एक्सटिंग्विशिंग ऑइल फायर. ओके. सो हाय व्हेलॉसिटी वॉटर स्प्रे सिस्टीम कुठे यूज करायचे आहे, ज्या ठिकाणी ऑइल फायर असणार आहे त्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी ऑइल जे असणार आहे, ज्या वेळेला ऑइल जळेल किंवा ज्या ठिकाणी ऑइलला आग लागण्याचे चान्सेस असणार आहेत त्या ठिकाणी ही सिस्टीम यूज केली जाणार आहे. आपल्याला माहितीच आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण ऑइल यूज करतो. सो जर त्या ठिकाणी जर आग लागली तर ती जास्त पसरू शकते किंवा जास्त वेळ किंवा जास्त डॅमेज करू शकते. सो त्या ठिकाणी ही सिस्टीम असणार आहे ही सिस्टीम यूज केली जाणार आहे. नेक्स्ट, इन दिस सिस्टीम हाय प्रेशर नोझल्स आर प्लेस्ड अराउंड द इक्विपमेंट टू बी प्रोटेक्टेड. सो या सिस्टीममध्ये काय करतात, जे इक्विपमेंट आपल्याला प्रोटेक्ट करायचे आहे त्याच्या चारी बाजूनी हाय प्रेशरचे नोझल जे असतात ते कनेक्ट केलेले असतात. नेक्स्ट, दीज नोझल्स आर कनेक्टेड टू द पाईप नेटवर्क अँड फ्लो कंट्रोलवर. सो हे नोझल असणार आहेत हे पाईप सिस्टीमने एकमेकाला कनेक्ट केलेले असणार आहेत. अँड लास्ट वन, टू गेट हाय व्हेलॉसिटी ऑफ वॉटर दिस सिस्टीम इज सप्लाइड विथ मोटर्स कपल टू द पंप अरेंजमेंट. ओके. सो हाय व्हेलॉसिटीने पाणी मिळण्यासाठी किंवा वॉटर स्प्रे करण्यासाठी काय करतात तर त्या सिस्टीममध्ये मोटर आणि पंप सेट यूज करतात. ओके. सो या ठिकाणी तुम्ही इमेजमध्ये बघू शकता की ट्रान्सफॉर्मर जो आहे तो ट्रान्सफॉर्मर आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरच्या प्रोटेक्शनसाठी ह्या ट्रान्सफॉर्मरच्या चारी बाजूनी काय केलं जाणार आहे, सॉरी तिन्ही बाजूनी काय केलं जाणार आहे तर अशा रेड कलरच्या पाईप्स आहेत, ह्या पाईप्स तुम्हाला दिसतील, अशा पाईप्स इन्स्टॉल केले जाणार आहेत. ह्या पाईप्सच्या वरती इथे तुम्हाला बघायला मिळतील हे हाय प्रेशरचे नोझल्स असणार आहेत जे पाईपवरती एका रेग्युलर इंटरवल नंतर कनेक्ट केले आहेत. आणि ही जी पूर्ण सिस्टीम असणार आहे ही पूर्ण सिस्टीम ही मोटर आणि पंप सेटला कनेक्ट केली असणार आहे. मोटर पंप सेटमधून हाय प्रेशरनं वॉटर येईल आणि त्याचे वॉटर असणार आहे ह्या ट्रान्सफॉर्मरवरती स्प्रे केलं जाणार आहे, जेणेकरून ट्रान्सफॉर्मरमध्ये जर आग लागली तर ती लवकरात लवकर विझेल. ओके. सो ह्याचा एक शॉर्ट व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट वर्किंगमध्ये आहे व्हिडिओ. सो अशा प्रकारची सिस्टीम ऑपरेट करणार आहे.
सो अशा प्रकारे ती हाय व्हेलॉसिटी वॉटर स्प्रे सिस्टीम जी असणार ती ऑपरेट होणार आहे. याच्या खाली मी एक इमेजच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरूनही तुम्ही हा व्हिडिओ किंवा याचा रिलेटेड व्हिडिओ आहे तो चेक करू शकता. सो ही सिस्टीम फक्त इम्पॉर्टंट कंपोनंटसाठी यूज करायची आहे आणि कुठे यूज करायचं या ठिकाणी ऑइल फायर असण्याचे किंवा होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्या ठिकाणी. नेक्स्ट आपली लास्ट सिस्टीम असेल ते असणार आहे पोर्टेबल फायर एक्सटिंग्युशर्स. फायर एक्सटिंग्युशर आपल्याला माहीत आहेत, ते जनरली आपण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी इझिली शिफ्ट करू शकतो, त्यामुळे त्याला आपण पोर्टेबल फायर एक्सटिंग्युशर असं म्हणणार आहे. त्यामध्ये द डिफरंट टाइप्स ऑफ फायर एक्सटिंग्युशर्स आर यूज्ड ॲज अ फायर फायटिंग इक्विपमेंट. सो फायर एक्सटिंग्युशर्स हे फायर फायटिंग इक्विपमेंट्स म्हणून जनरली यूज करतात. नेक्स्ट द फायर एक्सटिंग्युशर्स आर क्लासिफाईड इन टू डिफरंट कॅटेगरीज अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ फायर दे आर यूज्ड टू एक्सटिंग्विश. सो फायर एक्सटिंग्विशर जे असणार आहेत त्यामध्येही टोटल 4 क्लास पडतात किंवा 4 टाईप्स असतात. आणि हे टाईप्स कशानुसार केले जातात, तर कोणत्या टाईपची फायर आपण एक्सटिंग्विश करणार आहे, कोणत्या टाईपची आग आपण विझवणार आहे, ह्याच्यावरून त्या फायर एक्सटिंग्विशरमध्ये 4 टाईप्स पडतात. ओके, तर 4 टाईप्स कुठले आहेत ते आपण खाली बघणार आहे. ओके, सो टाईप्स ऑफ फायर एक्सटिंग्विशर आर ॲज फॉलोज. सो या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे. आता कोणत्या टाईपचा फायर एक्सटिंग्विशर कोणत्या टाईपच्या आगीसाठी वापरायचा आहे ते आपण याच्यामध्ये बघूया. ओके, सो याच्यामध्ये फर्स्ट क्लास ए टाईप जो असणार आहे, क्लास ए फायर एक्सटिंग्विशर, तो कुठे यूज करायचा आहे तर तो दिलेला आहे फायर ऑन ऑर्डिनरी मटेरियल. ओके, सो ऑर्डिनरी मटेरियलवर जर आग लागली असेल, फॉर एक्झाम्पल वूड असेल किंवा प्लास्टिक वगैरे असेल, असे जे ऑर्डिनरी मटेरियल्स आहेत ह्याच्यावरती जर आग लागली असेल तर तो क्लास ए टाईपचा जो फायर एक्सटिंग्विशर आहे तो तुम्ही यूज करू शकता. आता तो त्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये तो असणार आहे गॅस एक्सपेल्ड वॉटर टँक अँड वॉटर बकेट. ओके, म्हणजे त्या ठिकाणी मी गॅस एक्सपेल्ड वॉटर टँक असेल किंवा वॉटर बकेट असेल, म्हणजे थोडक्यात काय तर वॉटर बकेटमध्ये पाण्याची बादली. तो पाण्याची बादली जी असणार आहे ती तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती टाकू शकता, किंवा स्टँड बकेट असेल, मातीची किंवा वाळूची बादली असते, रेतीची बादली असते, ती त्याच्यावरती टाकली की ती जी आग असणार आहे ती इझिली विझवली जाणार आहे. सो तो असणार आहे क्लास ए टाईपचा एक्सटिंग्विशर. ओके, ज्याच्यामध्ये तुम्ही पाण्याची बकेट किंवा गॅस एक्सपेल्ड वॉटर टँक जो असणार आहे ते तुम्ही यूज करू शकताय. नेक्स्ट सेकंड टाईप असणार आहे क्लास बी. आता क्लास बी म्हणजे त्यामध्ये काय येणार आहे, तो असणार आहे फायर ऑन फ्लेमेबल लिक्विड्स, पेंट्स, ग्रीस अँड सॉल्वंट्स. ओके, ज्या ठिकाणी ज्वलनशील लिक्विड पदार्थ असणार आहेत, म्हणजे लिक्विडमध्ये आग पकडू शकणारे, फॉर एक्झाम्पल पेंट असेल, ग्रीस असेल किंवा वेगवेगळे सॉल्वंट्स असतील, त्यामध्ये जर आग लागण्याचे चान्स असेल किंवा त्यामध्ये जर आग लागली असेल तर तुम्ही क्लास बी टाईपचा तो एक्सटिंग्विशर आहे तो यूज करू शकता. आता क्लास बी टाईपचा एक्सटिंग्विशरमध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये असणार आहे CO2, DCP अँड सँड बकेट. म्हणजेच काय, DCP म्हणजे ड्राय केमिकल पावडर. त्यामध्ये एक पावडर असते, जेव्हा तुम्ही तो एक्सटिंग्विशर प्रेस करता त्यावेळेला त्या एक्सटिंग्विशरच्या नोझलमधून एक पावडरचा स्प्रे असणार आहे, तो स्प्रे होणार आहे आणि ती पावडर जी असणार आहे त्या जाळावरती जर पडली, फायरवरती गेली तर ती फायर जी असणार आहे ती एक्सटिंग्विश होते. सो त्यासाठी तुम्ही कार्बन डायऑक्साईड किंवा ड्राय केमिकल पावडर किंवा सँड बकेट म्हणजे वाळूची बकेट असेल, तुम्ही आता पेट्रोल पंपवरती बघितलं असेल त्या ठिकाणी रेड कलरच्या अशा बकेट्स असतात आणि त्याच्यामध्ये वाळू भरून ठेवलेली असते, त्याला आपण सँड बकेट म्हणतो. सो त्या टाईपचे जे बकेट्स असणार आहेत त्या बकेट जे असणार आहेत त्या तुम्ही यूज करू शकताय. ओके, सो फ्लेमेबल लिक्विड्स म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा पेंट असेल किंवा ग्रीस असेल किंवा सॉल्वंट असेल, ह्याच्यावरती जर आग लागली असेल तर क्लास बी टाईपचा यूज करायचा आहे. ते नेक्स्ट असणार आहे थर्ड वन क्लास सी. क्लास सी कुठे यूज केला जाणार आहे तर फायर इन गॅसियस सबस्टन्सेस अंडर प्रेशर. म्हणजे जर ज्या ठिकाणी गॅसमध्ये आग लागण्याचे चान्सेस आहेत किंवा ज्या ठिकाणी गॅसवरती आग लागलेला आहे त्या ठिकाणी क्लास सी टाईपचा जो एक्सटिंग्विशर आहे तो यूज करायचा आहे. आता तो काय असू शकतो तर तो त्या एक्सटिंग्विशरमध्ये CO2 असेल किंवा ड्राय केमिकल पावडरचा तो तयार केला जाऊ शकतो. म्हणजे CO2 किंवा DCP टाईपचा जो फायर एक्सटिंग्विशर आहे तो गॅसियस सबस्टन्सेसमध्ये म्हणजे गॅसमध्ये जर आग लागली असेल तर तो विझवण्यासाठी मदत करणार आहे. अँड लास्ट वन असेल क्लास डी टाईप. क्लास डी टाईपमध्ये असणार आहे फायर इन रिॲक्टिव्ह केमिकल्स अँड ॲक्टिव्ह मेटल्स. म्हणजे केमिकलमध्ये जर आग लागली असेल किंवा ॲक्टिव्ह मेटल्समध्ये जर आग लागली असेल. क्लास डी जो असणार आहे तो असणार आहे फायर इन रिॲक्टिव्ह केमिकल अँड ॲक्टिव्ह मेटल्स. म्हणजे जर रिॲक्टिव्ह केमिकल्समध्ये आग लागली असेल किंवा ॲक्टिव्ह मेटल्समध्ये आग लागली असेल तर त्यासाठी आग विझवण्यासाठी क्लास डी टाईपचा जो असणार आहे तो यूज केला जाणार आहे. आता क्लास डी टाईप कोणत्या कशापासून तयार केला जाणार आहे तो तयार केला जाणार आहे स्पेशल टाईप ऑफ
DCP म्हणजे ड्राय केमिकल पावडर अँड सँड बकेट. ओके, सो या टाईपचे जे फायर एक्सटिंग्विशर आहेत ते यूज केले जाणार आहेत फायर विझवण्यासाठी किंवा फायर एक्सटिंग्विश करण्यासाठी. ओके, सो फायर एक्सटिंग्विशरमध्ये 4 टाईप्स पडत आहेत. टाईप्स कशावरून पडणार आहेत तर आपण कोणत्या टाईपची फायर त्या ठिकाणी एक्सटिंग्विश करणार आहे त्यानुसार त्या ठिकाणी वेगवेगळे फायर एक्सटिंग्विशर टाईप्स पडणार आहेत. ओके, सो असेल त्याचे 4 टाईप. पुढच्या इमेजमध्ये तुम्ही इझिली बघू शकता की कोणत्या मटेरियलसाठी किंवा कोणत्या फायरसाठी कोणत्या टाईपचा एक्सटिंग्विशर असणार आहे तो यूज केला जाणार आहे. ओके, त्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की पहिला फॉर एक्झाम्पल ऑर्डिनरी सॉलिड कंबस्टिबल असेल तर तो क्लास एमध्ये येणार आहे आणि क्लास एसाठी काय करू शकता तुम्ही तर वॉटर बकेट तुम्ही यूज करू शकताय. ओके, क्लास बी बघा, क्लास बी काय आहे तर फ्लेमेबल लिक्विड अँड गॅसेस. सो त्यासाठी तुम्ही ड्राय केमिकल पावडरचा जो असणार आहे तो तुम्ही यूज करू शकताय. ओके, इथं मी मार्क करून दाखवते, हा यूज करू शकताय. क्लास बीसाठी तुम्ही ड्राय केमिकल पावडर यूज करू शकताय. सी असणार आहे तो असणार आहे एनर्जाइज्ड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स. त्याच्यावरती जर आग लागली असेल तर तुम्ही कार्बन डायऑक्साईडवाला जो असणार आहे तो यूज करू शकता. इथं खाली मेन्शन केले आहेत बघा. ए टाईप म्हणजे ए टाईपच्या फायरसाठी हा पहिला चालू शकतो. हा दुसरा असणार आहे ड्राय केमिकल पावडर, हा ABC तिन्ही टाईपच्या फायरसाठी चालू शकतो. नेक्स्ट फोम टाईपचा जो आहे तो ए आणि बी म्हणजे ऑर्डिनरी आणि फ्लेमेबल गॅस लिक्विडवरती चालू शकणार आहे. ओके, नेक्स्ट कार्बन डायऑक्साईडचा जो असणार आहे, कार्बन डायऑक्साईडचा जो आहे तो बी टाईप आणि सी टाईपच्या फायरसाठी यूज करणार आहेत. बी टाईप म्हणजे फ्लेमेबल लिक्विड आणि गॅस आणि इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमध्ये लागलेली आग त्यासाठी यूज केला जाणार आहे. आणि पुढचा लास्ट जो असणार आहे वेट केमिकल तो कुठे यूज केला जाणार आहे तर ए आणि के टाईपच्या. ए म्हणजे ऑर्डिनरी कंबस्टिबल किंवा ऑइल आणि फॅट्समध्ये जर आग लागली असेल त्यासाठी तो यूज केला जाणार आहे. ओके, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की कोणत्या टाईपचा एक्सटिंग्विशर आहे आणि तो कोणत्या टाईपच्या फायरसाठी यूज केला जाणार आहे. ओके, सो अशा प्रकारे आपला चॅप्टरमधला लास्ट पॉईंट असेल फायर फायटिंग इक्विपमेंट्स यूज्ड इन सबस्टेशन. त्याच्यामध्ये फायर डिटेक्शन आणि फायर फायटिंग असे दोन्ही सिस्टीम आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत. ओके, सो जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचं आहे आणि अटेंडसाठी रोल नंबरही तुमचा याच्यामध्ये ॲड करायचा आहे. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला ह्याच्यावरती आपली MCQ टेस्ट कंडक्ट होईल. ओके, थँक्यू.